next paragraph. Page number 4, second paragraph. The nut vendor blew out his flare and rose to go home. The nut vendor. We know that the nut vendor was beside him. Beside the ॲस्ट्रॉलॉजरच्या बाजूलाच नट वेंडरचं दुकान होतं. म्हणजे भुईमुगाच्या शेंगा विकणाऱ्याचं दुकान हे ॲस्ट्रॉलॉजर जिथं बसायचं त्याच्या अगदी बाजूला होतं. आणि आपल्याला हेही माहिती आहे की ॲस्ट्रॉलॉजर त्या नट वेंडर म्हणजे ग्राउंडनट वेंडर म्हणजेच भुईमुगाच्या शेंगा विकणारा तो विक्रेता, त्याची जी मशाल होती त्या मशालीच्या प्रकाशामध्ये आपलं काम घडत असतं. आणि आता द नट वेंडर ब्लू आउट हिज फ्लेअर. नट वेंडरने आपली स्वतःची मशाल विझरली आणि रोज टू गो, आणि तो घरी जायला निघाला. बिकॉज इट वॉज अ टाइम ऑफ मे बी 7, 8 or 9 past meridian. The groundnut vendor blew out his flare, began to pack his ware and stood up to go. साधारणतः 7, 8, 9 वाजण्याची वेळ असेल. भुईमुगाच्या शेंगा विकणाऱ्यांनी आपला सगळा व्यवसाय त्याचा करून झाला होता आणि आपली मशाल विझरली आणि घरी जाण्यासाठी तो उठला. This was a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before. This was a kind of signal for the astrologer. म्हणजे हा एक प्रकारे ॲस्ट्रॉलॉजरला संकेत होता की त्यांनी देखील आता आपलं दुकान बंद केलं. म्हणजे कोणता संकेत? म्हणजे ग्राउंडनट वेंडरने आपली मशाल विझवली, त्याच्यामुळं तिथं प्रकाश नव्हता आणि प्रकाशच्या अभावी ॲस्ट्रॉलॉजर आपलं काम करू शकत नव्हतं. आणि त्याच्यामुळं नट वेंडरचं त्या ठिकाणावरून जाणं म्हणजेच हा एक प्रकारे संकेत होता ॲस्ट्रॉलॉजरला की त्याने देखील आपलं सामान सुमान गुंडाळावं, आपला गाशा गुंडाळावं आणि घराकडे निघावं, कारण आता तिथं प्रकाश नव्हता. ॲज आय टोल्ड यू अर्लियर that the astrologer wouldn't have his own arrangement of it, and he should have to use the light of nut vendor. And because the nut vendor has now, when this groundnut vendor has bundled up, the astrologer would also has to close his shop, because he could not work without the light, and the provider of light has already been gone. There was only a little light which was coming from the opposite direction. That was a green kind of light. एक ग्रीन कलरचा लाईट, since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. फक्त थोडासा लाईट अवेलेबल होता. एक हिरव्या रंगाचा एक थोडासा असा लाईट समोरच्या दुकानामधून कुठून तरी येत होता आणि तो त्याच्या तो जिथं बसला होता तिथपर्यंत थोडासा प्रकाश त्या ठिकाणी होता. तेवढा जर प्रकाश सोडला तर तिथं जवळपास सर्वत्र अंधार झाला होता. सर्वत्र अंधाराची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि त्याच्यामुळं ॲस्ट्रॉलॉजरला देखील आपलं सामान सुमान, आपला गाशा गुंडाळून घरी जाणं आता गरजेचं होतं, कारण तो त्या अंधारामध्ये कामच करू शकत नव्हता. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. पहा, ही पिक्ड अप हिज कवरी शेल्स. त्यांनी आपलं त्याचे जे प्रोफेशनल इक्विपमेंट्स होते त्याच्यामध्ये कवरी शेल्स आणि पालमारा रायटिंग वगैरे तुम्हाला माहिती आहे, नोटबुक, या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यांनी आपले कवरी शेल्स वगैरे बॅगमध्ये ठेवायला सुरुवात केली आणि इतरही पॅराफर्नेलिया म्हणजे
पॅराफर्नेलिया म्हणजे काय? अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज्ड इन पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी. अ लार्ज number of small articles used in particular activity. म्हणजे एखाद्या विशिष्ट ॲक्टिव्हिटीसाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला पॅराफर्नेलिया असं म्हणतात. म्हणजे सामग्री किंवा सामग्री. तर त्याचे जे छोटे छोटे सामान छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांनी बॅगमध्ये भरायला सुरुवात केली. आणि ह्या बॅगमध्ये भरत असतानाच ॲट द सेम टाइम द ग्रीन लाईट विच वॉज कमिंग फ्रॉम ऑपोजिट साइड वॉज ऑल्सो ब्लॉटेड आउट. आणि नेमका त्याच वेळेला समोरून येणारा जो प्रकाश होता तो देखील बंद झाला. समोरून हिरव्या रंगाचा जो प्रकाश पडत होता तो देखील बंद झाला. आणि त्याच्यामुळे काय झालं? तिथं आणखीनच अंधार झाला. नेक्स्ट लाईन. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. तर त्यांनी पाहिलं तर हा समोरून येणारा लाईट एकदम असा बंद का झाला? कारण एक व्यक्ती त्या लाईटच्या मदत आला होता. तर त्यांनी वरती पाहिलं तर त्याला काय दिसलं? ही सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्यांनी पाहिलं की आपल्या समोर एक अनोळखी मनुष्य उभा आहे. ही लुक्ड अप, त्यांनी वरती पाहिलं, अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्यांनी वरती पाहिलं की लाईट एकदम का असा अंधुक झाला, प्रकाश का नाहीसा झाला. पाहते तर एक माणूस त्याच्यासमोर येऊन उभा राहिला होता आणि त्याच्यामुळं तो प्रकाश एकदम अंधुक झाला होता. जर असा एखादा प्रकाश येत असेल आणि त्याच्यामध्ये जर असं एकदम कोणी मध्ये उभं राहिलं तर एकदम अशी सावली पडते, अंधार पडला. आणि नेमकं तसंच ॲस्ट्रॉलॉजीच्या बाबतीत झालं. आणि म्हणून ॲस्ट्रॉलॉजरनी पाहिलं की काय झालं, म्हणून वर पाहिलं तर त्याला एक मनुष्य दिसला, अनोळखी मनुष्य. नेक्स्ट लाईन. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, यू लुक सो केअरवॉर्म. ॲस्ट्रॉलॉजर मोठा हुशार होता. ॲस्ट्रॉलॉजर वॉज व्हेरी गुड, ही वॉज क्लेवर आणि चालू पण होतं तुमचं. त्याच्या लक्षात आलं ॲस्ट्रॉलॉजर की हा जो समोरचा व्यक्ती जो आपल्या समोर एकदम येऊन उभा राहील हा कदाचित आपण याला आपला ग्राहक बनवू शकतो. म्हणजे याला आपण भविष्य ऐकण्याचं, म्हणजे तू तुझं भविष्य माझ्याकडून ऐकून घे अशा प्रकारे आपण त्याला ऑफर देऊ शकतो. आणि भविष्याच्या बदल्यामध्ये आपण त्याच्या भविष्य सांगण्याच्या बदल्यामध्ये आपण त्याच्याकडून पैसे घेऊ शकतो. हे त्याच्या लक्षात आलं. तर ॲस्ट्रॉलॉजीच्या लक्षात आलं की हा आपला भावी ग्राहक बनू शकतो. आणि म्हणून त्यांनी बरोबर शब्दफेक केली. बरोबर तो म्हणाला की यू लुक सो केअरवॉर्म. काय म्हणाला तो? पहा, म्हणजे समोरच्याला कसं आपल्या जाळ्यात ओढायचं, समोरच्याला कसं आपल्याशी बोलतं करायचं आणि त्याला भविष्य ऐकण्याला कसं भाग पाडायचं, या गोष्टीमध्ये ज्योतिषी एकदम निपुण होता. आणि म्हणून त्यांनी बरोबर समोरच्या त्या व्यक्तीला म्हटलं की यू लुक सो केअरवॉर्म. केअरवॉर्म म्हणजे यू लुक सो केअरवॉर्म. केअरवॉर्म म्हणजे लुकिंग सॅड, टायर्ड म्हणजे दुःखी, थकलेला आणि चिंताग्रस्त असा जो व्यक्ती असतो त्याला केअरवॉर्म असं म्हणतात. लुकिंग केअरवॉर्म म्हणजे लुकिंग सॅड, टायर्ड अँड लुकिंग सॅड, टायर्ड अँड म्हणजे दुःखी, थकलेला,
आणि चिंताग्रस्त. आणि चिंताग्रस्त म्हणजे केअरलेस. तर यू आर लुकिंग सो केअरफुल. तुम्ही खूप चिंताग्रस्त, थकलेले आणि दुःखी दिसतायत असं त्यांनी त्याला म्हटलं. कारण त्याला माहित होतं असं जर म्हणणार नाही, त्याला जर म्हणाल की तुम्ही खूप चांगले आहे वगैरे वगैरे, तर त्याला कशाला भविष्याची गरज भासेल. तर त्याला असं म्हटलं म्हणून म्हणजे जेणेकरून बा तू खूप चिंताग्रस्त दिसतोय, थकलेला दिसतोय, तुझी चिंता मी दूर करू शकतो बा, तर माझ्याशी बोल, अशा प्रकारे त्याला म्हणायचं होतं. म्हणून तो त्याला म्हणतो की यू लुक सो केअरफुल. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. पहा म्हणतो की इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात, माझ्याशी जर तुम्हाला या चिंतेतून मुक्त व्हायचं असेल, या म्हणजे तुम्हाला जर थोडंसं बरं वाटावं असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही माझ्याशी थोड्याशा गप्पा करा. तुम्ही माझ्याशी थोड्याशा गप्पा करा, मी तुम्हाला काही सांगतो, तुम्ही मला काही सांगा, आणि मग पहा तुम्हाला बरं वाटतं की नाही ते, असं तो त्याला म्हणतो. हे एक प्रकारचं भविष्य बघण्यासाठी दिलेलं निमंत्रण होतं. ॲस्ट्रोलॉजरने समोरच्या अनोळखी व्यक्तीला भविष्य जाणून घेण्यासाठी दिलेलं निमंत्रण होतं. आणि म्हणून तो त्याला म्हणतो की माझ्याशी थोडंसं तुम्ही गप्पा करा, तुम्हाला बरं वाटेल. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय. समोरचा मनातल्या मनात काहीतरी त्यांनी उत्तर दिलं, अस्पष्ट होतं, समजलं नाही काय बोलला तो, पण काहीतरी तो पुटपुटला. द ॲस्ट्रोलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन whereupon the other thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" The astrologer pressed his invitation. तो काय बोलला आहे ॲस्ट्रोलॉजरला नाही काय. ॲस्ट्रोलॉजरने जेव्हा त्याला म्हटलं की तू माझ्याशी थोडंसं बोल, तुला बरं वाटेल, त्याच्यावर तो काहीतरी पुटपुटला. समोरचा अनोळखी व्यक्ती काहीतरी पुटपुटला, अस्पष्ट, वेगळी म्हणजे अस्पष्टपणे काहीतरी तो असं तोंडातल्या तोंडात. त्या ॲस्ट्रोलॉजरला समजलं नाही. ॲस्ट्रोलॉजरने परत आपलं निमंत्रण परत त्याच्या समोर पुन्हा प्रस्तुत केलं. तो पुन्हा त्याला म्हणाला, ॲस्ट्रोलॉजर पुन्हा त्याला म्हणाला, द ॲस्ट्रोलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन व्हेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. ॲस्ट्रोलॉजरने परत त्याला म्हणाला भविष्य बघून. आता असं म्हटलं मात्र लगेच त्या समोरच्या व्यक्तीने आपला जो पंजा आहे तो त्याच्यासमोर घालला, त्या ॲस्ट्रोलॉजरच्या चेहऱ्यासमोर. ठीक आहे, आणि सांग माझं भविष्य. आणि काय म्हणाला, एवढ्यावर तो थांबला नाही, अगदी त्याच्या तोंडासमोर, त्याच्या नाकासमोर असा तो आपला हात पकडला, आपला पंजा ठेवला आणि म्हणाला, सांग माझं भविष्य. आणि काय म्हणाला पुढे, यू कॉल युअर सेल्फ एन ॲस्ट्रोलॉजर. तू स्वतःला खूप मोठा ॲस्ट्रोलॉजर समजतोस ना, तू स्वतःला खूप मोठा भविष्यवेत्ता समजतोस ना, ठीक आहे, सांग मग माझं भविष्य, सांग मग माझ्या भूतकाळातल्या गोष्टी. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ड चॅलेंज अँड सेड, टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. ॲस्ट्रोलॉजर फेल्ड चॅलेंज. ॲस्ट्रोलॉजर सोबत आजपर्यंत कोणी असं बोललं नव्हतं. सहसा ॲस्ट्रोलॉजरकडे जे लोक भविष्य बघायला यायचे, तर ते एक प्रकारचं ॲस्ट्रोलॉजरबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आदर असायचा, एक प्रकारचा म्हणजे ॲस्ट्रोलॉजर ही बा मोठी व्यक्ती आहे, ज्ञानी आहे, महाराज आहे, यांना खूप काही समजतं असं समोरच्याला वाटायचं. आणि म्हणून सगळेजण ह्या ॲस्ट्रोलॉजरशी बोलत असताना अदबीनं बोलायचे, आदराने बोलायचे. पण हा जो व्यक्ती होता हा मात्र थोडासा उद्धटपणे बोलत होता की तू स्वतःला खूप मोठा भविष्यवेत्ता समजतोस ना, मग सांग माझं भविष्य. त्याच्यामुळे ॲस्ट्रोलॉजरला थोडंसं ह्या गोष्टीची सवय नव्हती आणि त्याच्यामुळे त्या ॲस्ट्रोलॉजरला ती गोष्ट आव्हानात्मक वाटली. आणि द ॲस्ट्रोलॉजर फेल्ड चॅलेंज, आव्हानात्मक जरी वाटली तरी देखील तो म्हणाला, द ॲस्ट्रोलॉजर फेल्ड चॅलेंज अँड सेड, टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. टिल्टिंग म्हणजे टू मूव्ह इनटू अ स्लोपिंग पोझिशन. टिल्टिंग म्हणजे टू मूव्ह
to move into a sloping position. Into a sloping position. To move into a sloping position म्हणजे तिरपकरीत वळण. तिरपेकरीत वळण. त्याने ॲस्ट्रोलॉजरने काय केलं, त्याच्या अनोळखी व्यक्तीचा जो हात होता तो म्हणजे ॲस्ट्रोलॉजर इकडे आहे, समोर ते अनोळखी व्यक्ती आहे आणि प्रकाश समोरून येत आहे. त्याच्यामुळे जर हा हात जर ॲस्ट्रोलॉजरकडे असा असेल तर ॲस्ट्रोलॉजरला अंधार पडेल, म्हणून ॲस्ट्रोलॉजरने काय केलं, त्याचा हात हातात घेतला आणि प्रकाशाच्या दिशेनं असा थोडासा वळवला आणि त्याच्या हाताकडे बघायला लागला. ठीक आहे. टिल्टिंग हिज हँड टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. कारण हिरव्या रंगाचा जो थोडासा प्रकाश होता जो समोरच्या दुकानामधून येत होता, तर त्या प्रकाशाकडे त्यांनी त्याचा हात थोडा तिरपा केला आणि त्याच्या हाताकडे बघायला लागला. म्हणजे हाताकडे म्हणजे पंजाकडे बघायला लागला आणि त्याचं भविष्य सांगायसाठी म्हणून त्यांनी तो हात असा तिरपा करून पाहिला आणि म्हणाला नेहमीच्या याच्यामध्ये, युअर्स इज अ नेचर, ओ स्टॉप दॅट द अदर स्टेप. आणि म्हणाला युअर्स इज अ नेचर, तो आपला नेहमीच्या भाषेमध्ये आपला म्हणाला तुमचा स्वभाव, तुमचं नेचर. बस तो स्वभाव बिभावाच्या गोष्टी जेव्हा करायला लागला तेव्हा समोरचा व्यक्ती म्हणाला ओ स्टॉप दॅट. समोरचा व्यक्ती म्हणाला थांबव हे मला माझा स्वभाव बिभाव आहे याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू लिसन अबाउट माय नेचर. मला माझ्या स्वभावाबद्दल काही ऐकून घ्यायचं नाही आहे, हे बंद कर, मला माझ्या कामाचं सांग. टेल मी समथिंग वर्थ व्हाईल. मला माझा स्वभाव कसा आहे, काय आहे, मी कसा आहे याच्याबद्दल मला जाणून घेण्यामध्ये अजिबात रस नाही आहे. मला तू काहीतरी कामाचं सांग. वर्थ व्हाईल म्हणजे कामाचं, मुद्द्याचं, जे मला हवं आहे ते कामासंबंधीची गोष्ट मला सांग. जी गोष्ट माझ्या कामात येईल ती गोष्ट मला सांग. आता याच्यावर अवर फ्रेंड फेल्ट पिक्यूड. अवर फ्रेंड म्हणजे इथं कोण, ॲस्ट्रोलॉजर फेल्ट पिक्यूड. अवर फ्रेंड पिक्यूड, आपला फ्रेंड इरिटेट झाला. त्याच्या मनाला ती गोष्ट मनाला झोंबणे. एखादा पट्टास्कन बोलून येतो, मनाला झोंबले. कोणाच्या मनाला झोंबले? अवर फ्रेंड म्हणजे ॲस्ट्रोलॉजर. त्यांनी अवर फ्रेंड हा शब्द यूज केला कारण आपण वारंवार आपण ॲस्ट्रोलॉजरबद्दल बोलत आहे, म्हणून ऑथरनी त्याला या वाक्यामध्ये अवर फ्रेंड पिक्यूड म्हणजे आपला मित्र ॲस्ट्रोलॉजर बिचारा एकदम इरिटेट झाला, एकदम त्याच्या मनाला ती गोष्ट झोंबली की आपण एखाद्याला भविष्य सांगत आहे आणि आपण एखाद्याला भविष्य सांगत असताना जर एखादं वाक्य म्हणतो आहे आणि समोरची व्यक्ती आपल्याला अडवते आहे, असं ॲस्ट्रोलॉजीच्या बाबतीत फार कमी झालं होतं किंवा किंबहुना झालंही नव्हतं आजपर्यंत. परंतु या समोरच्या व्यक्तीने मात्र त्याला त्या ठिकाणी अडवलं आणि म्हणाला की मला माझ्या स्वभावाविषयी वगैरे सांगू नको, मला कामाचं सांग. आणि त्याच्यामुळं अवर फ्रेंड पिक्यूड म्हणजे त्या ॲस्ट्रोलॉजर फेल्ट पिक्यूड म्हणजे ॲस्ट्रोलॉजरला ती गोष्ट ॲस्ट्रोलॉजरच्या मनाला ती गोष्ट झोंबली. आय चार्ज ओनली 3 pies per question and what you get ought to be good enough for your need. तो म्हणाला की आय चार्ज 3 pies per question, की माझा जो प्रश्नाची उत्तरं देण्याचा जो रेट आहे तो आहे 3 pies म्हणजे मी सांगितलं होतं 12 part of आण्याचा एका आण्याचा 12वा भाग, एका आण्याचा 12वा भाग.
म्हणजे असे 1 पै 2 पै 3 पै असे 12 पै जर जमा केले तर 1 आणा होतं. म्हणजे हे सगळं पूर्वीच्या काळातलं हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. हे युनिट्स पूर्वीच्या काळातलं आहे. खडकू नाणं वगैरे असे ते बरंच काय खडकू आणा असं असेल जाऊ. तर तो म्हणतो की मी एका प्रश्नाचे 3 पै घेतो. किती पै घेतो? 3 पै. 12 पार्ट 12चं स्पेलिंग पहा. TWELFTH 12. हे लक्षात ठेवा कारण याच्यामध्ये बरेच जण चुकतात. हां 12 नाही आहे 12 या मध्ये 12 बी ऐवजी एफ लागतात मग टी असेल. 12 पार्ट ऑफ एका आण्याचा 12वा भाग म्हणजे एक पै म्हणजे एका आण्याचा 12वा भाग. तो म्हणजे 12 पै जर जमा झाले तर 1 आना होईल. तर तो म्हणतो की मी एका प्रश्नाचे 3 पै घेतो. म्हणजे एका प्रश्नाचं 3 पै म्हणजे समजा 4 प्रश्न जर एखाद्याने विचारले तर मग 1 आना होईल. कारण 3 पै एका प्रश्नाच्या उत्तरासाठी मी घेतो असं तो त्याला सांगतो. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तुला याच्यातून मला प्रश्न विचारून तुला जे समाधान मिळेल ते नक्कीच तू जेवढे पैसे खर्च करतील त्या पैशाच्या समोर तुला मिळणारं समाधान हे नक्कीच जास्त असेल. म्हणजे तू मला 12 पै दिले म्हणजे 1 आना दिला आणि 4 प्रश्न जर विचारले तर 4 प्रश्नाची उत्तरं मी एवढं तुला पद्धतशीर समाधानकारक देईल की तुला तुझे पैसे सार्थकी लागले असं वाटेल. अशा प्रकारचा तो म्हणतो. ठीक आहे. ॲट धिस द अदर विथड्रू हिज आर्म. असं म्हटल्याबरोबर समोरच्याने हात काढून घेतला. म्हणजे यांनी त्याला म्हटलं की मी एका प्रश्नाचे 3 पै हा माझा रेट आहे. तुला जेवढे प्रश्न विचारायचे आहे मला तू विचार आणि जेही प्रश्न तू विचारशील त्याचं एवढं तुला समाधानकारक उत्तर मिळेल की तुला म्हणजे त्याच्यापासून समाधानच मिळेल. पैसे गेल्याचं दुःख तुला होणार असं म्हटल्याबरोबर तू पटकन आपला हात त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या हातातून ओढून घेतो. ॲट धिस द अदर विथड्रू हिज आर्म. आपला हात बिलकुल त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या हातातून काढतो आणि आपल्या सदऱ्याच्या खिशामध्ये हात घालतो आणि काय करतो 2 कावट्याने आणा. आणि लगेच तो 1 आण्याचं 1 कॉइन 1 आण्याचं नाणं तो बाहेर काढतो. ही 2 कावट्याने आणा अँड फ्लंग इट आउट टू हिम. आणि त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे ते फेकतो 1 आण्याचं नाणं ॲस्ट्रॉलॉजरकडे फेकतो आणि म्हणतो सेइंग. आणि काय म्हणतो बा आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. मला तुला काही प्रश्न विचारायचे. इफ यू प्रूव्ह यू आर ब्लफिंग. इफ यू प्रूव्ह यू आर ब्लफिंग. ब्लफिंग म्हणजे डिसिव्हिंग. ब्लफिंग म्हणजे चिटिंग. डिसिव्हिंग चिटिंग म्हणजे डिसिव्हिंग एकच आहे. तर समजा मला जर असं लक्षात आलं का तू ब्लफिंग करतोय तू चिटिंग करतोय मला धोका देतो आहेस किंवा खोटं बोलतो आहेस. लाईन म्हणजेच फसविणे खोटं बोलणे किंवा धोका देणे. तर माझ्या जर असं लक्षात आलं की यू आर ब्लफिंग मी तू माझ्याशी चिटिंग करतोय किंवा खोटं बोलतोय किंवा माझ्या प्रश्नाचे चुकीचे उत्तरं देतोय असं जर माझ्या लक्षात आलं तर इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. तर तुला मी जो आता आना देत आहे तो तुला मला व्याजासहित परत करा. ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणतो की मी एका प्रश्नाचे 3 पै अशा दराने पैसे देतो. त्यावर ती अनोळखी व्यक्ती लगेच आपला हात झटकून घेते आपल्या खिशामध्ये हात काढते आणि 1 आना. मग तर मी तू 3 पै काय घेत बसलाय एका प्रश्नाचे 3 पै हे घे 1 आना आहे. मी तुला एकाच प्रश्नाचा 1 आना देतो. पण जर बरोबर आलं तर हा आना पूर्ण तू ठेव. तुझं उत्तर जर मला खरं वाटलं योग्य वाटलं व्यवस्थित वाटलं तर हा आना मी तुला द्यायला तयार आहे. पण इफ आय थिंक
think that you are deceiving me or bluffing me or lying with me, then you should have to return that Anna with interest. परंतु जर माझ्या असं लक्षात आलं की तू माझ्याशी खोटा बोलतो आहे किंवा तू मला खोटी माहिती फिरवतो आहेस, मला धोका देतो आहेस, असं जर लक्षात आलं तर मात्र तुला तो आणा व्याजासहित, म्हणजे त्याच्यावर काही पैसे ॲड करून मला परत करावं लागेल. आता त्यावर काय म्हणतो ॲस्ट्रोलॉजी, इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. ॲस्ट्रोलॉजरी मोठा हुशार, ॲस्ट्रोलॉजरी म्हणते की 18,000 म्हणतो, ठीक आहे, काय हरकत. पण समजा इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी, समजा तुला मी तुझ्या प्रश्नाचे दिलेले उत्तर हे जर समाधानकारक खरे आणि योग्य वाटले तर मग तू काय मला 5 रुपये देशील का? 5 रुपीज म्हणजे खूप झाले. इथं आपल्या पै आणि आण्याच्या गोष्टी सुरू आहे. डायरेक्ट ॲस्ट्रोलॉजर 5 रुपयावर गेलं. 5 रुपये म्हणजे किती आणे होतात माहिती आहे? इथं 1 आण्याची गोष्ट चालू आहे. 5 रुपये म्हणजे 1 रुपया म्हणजे 16 आणे. 5 रुपये म्हणजे 16 पंचे 80 आणे. तो समोरची व्यक्ती काय म्हणते की मी तुला 1 आणा देतो, माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सांग. जर खोटा बोललास आणि तू प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं दिलं तर तुला ते पैसे मला व्याजासहित परत करावे. त्यावर ॲस्ट्रोलॉजर म्हणतो की मग तू मला 5 रुपये देतोस का? 5 रुपये म्हणजे 80 आणे देतोस का? आता 80 आणे कुठं, 1 आणा कुठं? तर त्यावर समोरची व्यक्ती गडबडते, ती म्हणते नो. ती म्हणते नो, मी 5 रुपये नाही देऊ शकत, एवढे रुपये नाही देऊ शकत. आय कॅनॉट गिव्ह यू 5 रुपीज बिकॉज इट इज अ लार्ज अमाउंट. और विल यू गिव्ह मी 8 आणे. आता ॲस्ट्रोलॉजर एकदम खाली येतो. 80 आण्यावरून म्हणजे 5 रुपयावरून एकदम 8 आण्यावर येतो. तो म्हणतो परत जाऊ सोड. और विल यू गिव्ह मी 8 आणे, तुम्हाला 8 आणे देशील का? तुझा 1 आणे सोड, माझे 80 आणे म्हणजे 5 रुपये सोडून दे, तुम्हाला 8 आणे देशील का सांग. विल यू गिव्ह मी 8 आणे? ऑल राईट, प्रोव्हाइडेड you give me twice as much if you are wrong. ती अनोळखी होती का? ठीक आहे, चालेल, काय अर्थ नाही, मी 8 आणे तुला द्यायला तयार, मी तुला 8 आणे देतो, काय. पण 8 आणे केव्हा देईल? जर माझ्या असं लक्षात येईल की तू दिलेल्या प्रश्नाची उत्तरे बरोबर आहेत. पण समजा मला जर असं लक्षात आलं की तू जे प्रश्नाची उत्तरं देतो आहेस ही प्रश्नाची उत्तरं चुकीची आहे, तू माझ्याशी खोटं बोलतो आहेस, मला फसवतो आहे, मला धोका देतो आहे, असं जर माझ्या लक्षात आलं तर तुला त्याच्या दुप्पट, 8 आण्याच्या दुप्पट म्हणजे 16 आणे. 16 आणे म्हणजे 1 रुपया तुला मला परत द्यावा लागेल. कबूल असेल तर बोल. सेड द स्ट्रेंजर. असा कोण म्हणाला? ती अनोळखी समोरची व्यक्ती म्हणाली. धिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर ॲक्शन. ठीक आहे, आपण विल सी टुमॉरो. तर अशा प्रकारे तो पॅक्ट त्यांचं म्हणजे दोघांमधली जी शर्यत आहे किंवा दोघांमधला जो करार आहे तो त्या ठिकाणी ठरतो. काय करार ठरतो की बा ती अनोळखी व्यक्ती जी आहे, भविष्य विचारासाठी आलेली जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती ह्या ॲस्ट्रोलॉजरला 8 आणे देईल. आणि समजा जर त्या प्रश्नाची उत्तरं बरोबर वाटली तर 8 आणे तो त्याला देऊन देईल. परंतु प्रश्नाची उत्तरं जर समाधानकारक नाही वाटली, खोटी वाटली, चुकीची वाटली तर मात्र ॲस्ट्रोलॉजरला 16 आणे म्हणजे 1 रुपया त्या अनोळखी व्यक्तीला परत द्यावा लागेल. असा या दोघांमध्ये करा.